पण तुझं नाव रनर अप म्हणून जाहीर झालं तेव्हा थोडं वाईट वाटलं. म्हटलं असं कसं झालं, अश्विनी जिंकायला हवी होती. असं असतं माणसाचं मन, जितकं मिळेल तितकं कमीच. अगदी खरं बोललीस ग माई तू. आज खरं तर मला अपेक्षाच नव्हती की असं काही होईल. मी फक्त एका जिद्दीने इथे आली होती. पण जेव्हा स्पर्धेच्या सुरुवातीला अनाउन्समेंट झाली ना की विजेत्याला घर मिळेल, तेव्हा मात्र माझ्या मनाने उचल खाल्ली. मला असं वाटलं की माझ्या स्वप्नांचं घर मला या स्पर्धेतनच मिळणार. म्हणून मी अगदी जिद्दीने जीवाचा आटापिटा करून प्रत्येक राऊंड माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कारण मला माझं घर हवं होतं. अगदी म्हणजे 5 मिनिटं अगोदर सुद्धा मला या गोष्टीचं दुःख होतं की विजेती म्हणून माझं नाव घोषित झालं नाही, मला माझं घर मिळालं नाही. पण आत्ता तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ना, तेव्हा मला असं वाटतं कशी काय विसरली. मला या गोष्टीची जाणीव का नाही झाली की घर हे विटा मातींनी बनत नसतं, तर माणसांनी बनत असतं. आणि आज माझं सगळं कुटुंब माझ्या बरोबर आहे. आणि आज मी माझ्या कुटुंबाला जिंकलंय. विटा मातींचं घर काय कधीही बनले. आज खूप प्रकर्षाने मला जाणवलं की 4 भिंतींनी घर बनत नसतं, घरामध्ये असलेल्या आपल्या माणसांनी घर बनत असतं. एक सांगू का, मला असं वाटतंय माझं कुटुंब म्हणजे माझं घर आहे. आज आत्ता या क्षणी माझं खरं घर म्हणजे माझं अख्खं कुटुंब माझ्या बरोबर आहे. म्हणून मी ही स्पर्धा जिंकले. आणि मला खात्री आहे आपलं घर सुद्धा पुढे नक्की होईल. निश्चित होणार बाळा. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मग अशोक, मोठी रक्कम हाती लागली, 11 लाख रुपये. पण आता या रकमेचा तुझ्या स्वप्नाच्या दृष्टीने योग्य विनिमय करा. चला आपण सेल्फी घेऊया. असं या सगळे. बाबा थोडे आतमध्ये या ना. गाईज, इफ यू डोंट माइंड, मी तुमचा फोटो काढू का? चालेल. मी आईच्या बाजूला. परफेक्ट. स्माइल प्लीज. स्माइल. झालं. टेक केअर ऑफ योरसेल्फ एंड हैव अ सेफ फ्लाइट. थैंक यू. अश्विनी, कैसा लग रहा है? मला शब्दात सांगता येणार नाही, पण असं ना खूप काहीतरी वेगळं वाटतंय. I can understand. But you totally deserve this victory, अश्विनी. जिस तरह से तुमने सारे राउंड्स खेले हैं, you know बेस्ट पार्ट क्या था? कि पूरे समय बस तुम थी. और वैक्स हीटर में मोदक क्या था ये? वाओ. You know, तुम्हारे सर पे ये जो क्राउन है ना, वो इसलिए है क्योंकि तुम जीतने के लिए खेल रही थी और एट द सेम टाइम डेस्परेट नहीं थी, और वो बहुत जरूरी है. यू नो व्हाट अश्विनी, अगले साल ये कंपटीशन फिर से होगा. फिर से नए कंटेस्टेंट आएंगे, नई विनर बनेगी. तुम्हें ये जो पहचान मिली है वो बहुत ही इंपॉर्टेंट है, लेकिन टेम्पररी है. इसलिए अपनी खुद की पहचान कभी मत खोना. तुम्हारी खुद की एक पहचान है, एक पर्सनालिटी है जो बहुत अच्छी है, जिसे किसी के भी लिए बदलना मत. तुम जैसी हो वैसी बहुत अच्छी हो. और इस बार मैं कैरल को जाके कह सकता हूं
कि तुम्हारे जैसी टैलेंटेड लड़की मुझे इंडिया में मिली। लेकिन मैं उसके जितनी अच्छी दोस्त नहीं बन सकती तुम्हारी, लेकिन फिर भी कोशिश करूंगी। आज पहली बार तुमने मुझसे हिंदी में बात की है। आता मला खूप बरं वाटतंय। काय? तुला काय वाटलं? मला येत नाही, मला सगळं येते। मी मराठी माणूस आहे, आता प्युअर मराठी, वरण भात खाणारा। परफेक्ट बोला ना? अगदी व्यवस्थित। चलो कल सुबह की मेरी फ्लाइट है, मैं निकल रहा हूँ। कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन। थैंक यू। बाय बाय। बाय। जिंकायला पाहिजे होते ना। ती कशी काय जिंकली? ए बये, समोरचं दिसत नाही का तुला? ती कशी काय जिंकली? ती कशी काय जिंकली? मी जिंकायला पाहिजे होते ना। काय बोलतेय मी? ए डोक्यावर पडलीस का ग तू? ए तू डोक्यावर पडली, चल चल। शिल्पी, शिल्पी, शिल्पी कुठे होतीस तू? मी कधीपासून तुला शोधतोय। शिल्पी, असं निघून येतात का? आणि तू इथं काय करतेयस? शिल्पी, शिल्पी, शिल्पी शांत हो। शिल्पी, अशाने तुला वेड लागेल। वेडच लागलंय मला, वेडच लागलंय। विक्रम, आपण जे जे ठरवलं होतं त्यातलं काहीच झालं नाही ना। ती कॉम्पिटिशन मधून बाहेर गेली ना, सगळ्यांसमोर तिची नाचक्की झाली। सगळ्या गोष्टी तिला हव्या तशा झाल्या। शिल्पी, पण तिला क्राऊन नाही मिळाला। काय फरक पडला त्याने? काय फरक पडला? पण स्टँडिंग ओवेशन कोणाला मिळालं? तिलाच मिळालं ना। सगळे जण तिचं कौतुक करत होते, सगळे जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते। कळतच नाही अशी कशी ती सगळ्यांसाठी अचानक महान होऊन जाते। एवढं कौतुक, एवढ्या टाळ्या माझ्या वाट्याला कधीच नाही आल्या, कधीच नाही। इनफॅक्ट मी तिथून निघून गेले त्यानंतर माझ्याबद्दल कोणी विचारलं? एका शब्दाने कोणी विचारलं नसेल। ते रस्त्यावरती कुत्री असतात ना, त्यांना कसं सगळ्याचं झेड करतात। तुझ्यामुळे ना उशीर झालाय मला। सांगत होती गाडी फास्ट चालव तर नाही। एवढी मोठी गाडी काय शो साठी घेतलीयस का? स्पीड नाहीये का तुझ्या गाडीला? ओ मिस मयू, हॅलो। ती स्पीड ना मी तुमच्या कन्व्हिनियन्स साठी स्लो केली होती आणि मी मध्ये फास्ट पण घेतलेली। तर तू काय म्हणालीस, मी उडून जाईल। आणि तरी मी तुला ऑप्शन दिलेलं की मला पकडून बस, तर तेही नाही। मी सीट हँडलला व्यवस्थित पकडून बसले होते बरं का। तरी भीती वाटलीच ना। म्हणून स्लो चालवत होतास का गाडी? हो, कारण आपण गर्दीच्या ठिकाणी होतो आणि तिथे जर मी परत ब्रेक मारला असता तर पुन्हा तुला असं वाटलं असतं की मी तुझ्यावर चान्स मारतोय। आणि लेट मी टेल यू ओके की मी खूप डिसेंट मुलगा आहे आणि मला तुझ्यावर चान्स मारण्याची काही गरज नाहीये। हे जे आत्ता तोंडवर करून सांगतोयस ना, ते जर मगाशी स्पष्टपणे बोलला असतास आणि गाडी फास्ट चालवली असतीस ना, तर वेळेत पोहोचलो असतो आपण। आणि हे एवढं एक्सप्लेनेशन द्यायला मी काय तुझी गर्लफ्रेंड नाहीये। वा 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 मयुरी, तो स्मार्ट हा। म्हणजे तुला बोलण्या बोलण्यात हे काढून घ्यायचंय की माझी गर्लफ्रेंड आहे की नाही? एक्सक्यूज मी, मला ना काहीच इंटरेस्ट नाहीये तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेण्यात। ती असली काय नसली काय मला काय फरक पडतो? मला एवढं कळतंय तुझ्यामुळे मला उशीर झालाय। हे जे सगळं सामान इतक्या कमी वेळेत आपण आणलं ते माझ्यामुळेच ना। तुला एकतरी दुकान माहिती होतं का ग? शोधलं असतं मी, तरी वेळ गेलाच असता ना। आणि तो मी वाचवलाय, मग कबूल कर ना। प्रत्येक वेळी तुलाच सगळ्या गोष्टीचं क्रेडिट का घ्यायचं असतं रे? इथे आल्यापासून नाही, आपण गाडीवर होतो तेव्हापासून तू माझ्यावर ओरडतच जातेस। आणि त्याचं कारण काय होतं, आपण लेट होतोय म्हणून। आणि घरी आल्यावर पण तू माझ्यावर ओरडतेसच आहेस। वाव, ते बघ ते सामान तिथे ठेवलंय ना, ते घे आणि पटापट डेकोरेशनच्या कामाला लाग। मे बी आई बाबा यायच्या तुझं काम तरी होईल। ठीक आहे, मी येतो। ए तू कुठे चाललायस? मॅडम, हे सगळं सामान आणायला तुम्हाला एका हमालाची गरज होती आणि ते काम तर झालंय। आणि
इथे उभं राहून मला माझा अजून इन्सल्ट करून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. कारण थँक्यू म्हणायचं तर बाजूलाच राहिलं, तू बिल माझ्यावरच फाडतेस. अरे ऍक्च्युली मी थँक्यू म्हणणारच होते, पण मग असा विचार केला की हे सगळं काम झालं कीच एकदम थँक्यू म्हणेन. सगळं म्हणजे अजून काय बाकी आता? हे पूर्ण घराचं डेकोरेशन बाकी अजून. ते तर तू करणार होतीस ना? हा मी करणारच होते, पण कसे तुझ्यामुळे उशीर झाला ना मला, मग तुम्हाला मदत केलीच पाहिजेस. ओ 4 BHK हे बघा, दुपारपासून यासाठी कामाला लागले होते. अश्विनीला खूप आवडतात ना, म्हणून मस्त गुलाबजाम करून आणले आहेत. हे बघा. हा ग मयुरी, हे जर आतमध्ये ठेव. द्या. हा गुलाबजामचं ठीक आहे हो, पण तुम्ही कशाला एवढ्या नटल्यात? अय्या म्हणजे काय, नटायला नको. अहो आपल्या घरी ब्युटी क्वीन येणार आहे, मग तिच्या समोर अगदीच आंडू पांडू दिसायला नको ना, म्हणून ही बघा कशी छान नटली आहे ती. ओहो क्या बात है. अहो तिला सुद्धा वाटायला पाहिजे ना की आपण सुद्धा मिसेस इंडियाच्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकून आलो म्हणून. यालाच म्हणतात वातावरण निर्मिती. खरंय तुमचं. काय हो, मी पण माझी नथ घालून येऊ का? काकू तुम्हाला जे जे वाटतंय ना ते सगळं घाला. नथ घाला, दागिने घाला, सगळे घाला. करेक्ट, कारण की आज अपन के घर दिवाली है, दिवाली. येस. बाबांचा मेसेज आलाय, ते सिग्नल पर्यंत पोहोचलेत, म्हणजे कधी पण पोहोचू शकतात इथे. हे विद्युत मामा मायेज आणि माप्पा आजोबा का नाही आले अजून? तरी त्यांना बोललो होतो लवकर पोहोचा म्हणून. पालन करण्यात आलेलं आहे. आम्ही आलेलो आहोत. थँक गॉड. बाप रे बाप, केवढं हे सगळं डेकोरेशन. म्हणजे घराच्या बाहेर तर आहेच, शिवाय घरात पण किती छान सजवलंय ग सगळं. अर्थातच कमल, आपल्या पोरीने नाव काढलंय, मग सेलिब्रेशन व्हायला नको काय? अगदी खरंय. ते आले, वर येत आहेत. चला 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 लोक चला. थांबा. आजी हे काय आता ऍडिशन? हे तर प्लॅन मध्ये नव्हतं ना. हो, पण आमच्या प्लॅन मध्ये होतं. अश्विनी, काही दिवसापूर्वी एक वेगळी अश्विनी या उंबरठ्याबाहेर पडली होती. आज एक नवीन ओळख घेऊन त्या उंबरठ्याच्या आत येतेस. वाघमारेनं तुझा खूप अभिमान आहे. त्यांचं नाव तू खूप मोठं केलंयस. अश्विनी, आज तुला एक वेगळी ओळख मिळाली, आणि ती वेगळी ओळख घेऊन तू आज उंबरठ्याच्या आत गृहप्रवेश करावा असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ये. सजावट पण एकदम छान केली आहे मयुरी. वा. अरे वा, केक पण स्पेशल दिसतोय. काय लिहिलंय? कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे. चला आता केक कापूया. थांब थांब थांब, शिल्पीला येऊ दे आधी. अगं माई पण विद्युत, अरे येऊ दे शिल्पीला.
तू आधी तिला फोन लाव आणि विचार किती वेळ लागणार आहे यायला. शिल्पीला कोणी फोन लावणार नाही आणि तिची वाटही बघायची नाही आपण. चला केक कापून घ्या. पण का? हे बघा श्रेयसराव, मला शिल्पी माझ्या मुलीसारखीच आहे आणि माझ्या एका मुलीचा आनंद साजरा होत असताना दुसरी मुलगी इथे हजर नको का? आज माझी एक मुलगी एवढी मोठी मिसेस इंडिया स्पर्धा जिंकली आणि दुसरी मुलगी त्या स्पर्धेची जज होती. किती आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी. पण असं असून सुद्धा शिल्पी इथे नाहीये याबद्दल कोणालाच कसं काही वाटत नाहीये. काय चाललंय हे? नाही, ज्या पद्धतीने आपण नात्यांकडे बघतो ना त्याच नजरेने या शिल्पीने सुद्धा बघितलं असतं ना तर आपल्या सगळ्यांवर ही वेळ आली नसती. मी संजू आणि कुहूला बघून येतो. मी सुद्धा घरचं सगळं आवरून घेते. अहो ऐका ना, मी काय म्हणते, हा विषय आपण इथेच थांबूया ना. नाही नाही, हा काय प्रकार आहे सगळा? मला आता कळायलाच हवं. माई, हे बघ, काहीही झालेलं नाही. हे बघ विद्युत, तू खोटं बोलू नकोस. कारण हे आज नाही, मी 2 दिवस झालं बघते की असं काहीतरी आहे जे आमच्यापासून लपवलं गेलंय. मला सारखं जाणवतंय ते. आज स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा शिल्पी अश्विनीला भेटायला आलेली आणि यात कोणालाच काही वावगं वाटलं नाही. आत्ताही ती इथे नाहीये आणि तरी सुद्धा सगळं काही नीट चाललंय. काय आहे हे सगळं? मला कळलंच पाहिजे. ठीक आहे माई. अहो अश्विनी थांब. माई, तुम्हाला जरा स्पष्टच सांगतो, आमच्या सगळ्यांचा आणि शिल्पीचा संबंध संपला. काय? हा काय प्रकार आहे सगळा? हो अप्पा, आज मला या विषयावर बोलायचं नव्हतं. विद्युत, अरे पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं आम्ही विचारल्यानंतर आम्हाला का कळतंय? एवढा मोठा तू निर्णय घेतलास तो आमच्यापासून लपवून का ठेवलास? अप्पा, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच होतो. स्वतः तुम्हाला कळलंय ना तर प्लीज एक्सेप्ट करा. हे बघ विद्युत, संसारामध्ये या अशा गोष्टी होतच असतात. अरे नात्यांमध्ये उतार चढाव येतात, खटके उडतात, तशी भांडणं मिटतातही. हा खूप मोठा निर्णय आहे. शांतपणे पुन्हा एकदा विचार कर. माई, माझा विचार करून झालाय. तुझा विचार करून झालाय? संजूचा विचार केलायस का याच्यामध्ये? तुझ्या या एका निर्णयामुळे संजूच्या अख्ख्या आयुष्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे हे कळतंय का तुला विद्युत? अप्पा, संजूच्या मनावर जर वाईट परिणाम होतील ना तर ते माझ्या निर्णयामुळे नाही, पण जर तो त्याच्या आई सोबत राहिला ना तर नक्कीच होतील. अरे काय बोलतोयस तू हे? हो माई, कारण संजूवर चांगले संस्कार देण्याची सुद्धा शिल्पीची लायकी नाहीये. ती अत्यंत स्वार्थी मुलगी आहे आणि तिच्या या स्वार्थीपणाचा परिणाम आहे ना संजूच्या डोक्यावर होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. आणि तसंही ती आता ज्या मार्गावर जाते ना त्या मार्गावर जाताना त्याने आपल्या आईला पाहू नये अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून संजूने तिच्यासोबत राहू नये असं मला वाटतं. शिल्पीबद्दल काय सांगत होता तुम्ही? आई बाबा, तुमची ऐकायची तयारी आहे तर ऐका. विक्रम मोहिते. आई बाबा, मला मला खरंच माफ करा. माझं शिल्पीवर खूप प्रेम आहे, पण हे जे काही चालू आहे ना हे मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, मुळीच नाही.
आणि समजा उद्या शिल्पीने मला सोडून विक्रम सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर मी संजूला काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ त्याच्या प्रश्नांची? आणि म्हणून मी खूप विचार करून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय. बाबा, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मला खरंच माफ करा. नाही विद्युत, तुला माफी मागायची गरजच नाही. जे काही घडलं त्यात चूक माझ्या मुलीची आहे, शिल्पीची आहे. खरं तर मी तुझे आभार मानायला पाहिजे. आजपर्यंत तिनं जे जे केलं ते सगळं सहन करत आलास, तिला सांभाळत आलायस. आणि विद्युत, आज तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? बाबा, विद्युत ऐक माझं. असा आवेशात येऊन कोणताही निर्णय घेऊ नको. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. अरे तू संजूचा विचार कर ना, त्याच्यावर काय परिणाम होईल. हे बघ, चूक झाली असेल तिच्याकडनं, पण हे सगळं अशा पद्धतीने. ताई, तू जरी माझी मोठी बहीण असलीस ना तरी गुन्हेगार मी तुझ्यापेक्षा जास्त बघितलेत. हे बघ, चूक ही चुकूनच होत असते ग. म्हणून ती चूक ज्याच्याकडून होते ना त्याला माफ करायचा आपण विचार करू शकतो. पण एखादी चूक वारंवार आणि अत्यंत भयंकर पद्धतीने जेव्हा होते ना तेव्हा ती चूक नसते, तो गुन्हा असतो. आणि गुन्हेगाराला शासन हे झालंच पाहिजे. किचन मध्ये पण भांडत असतात. अय बाळांनो, ऐका ना, मी काय म्हणते, आपण आज जाऊया आणि पुढे काय काय करायचं ना याचं प्लॅनिंग करूया. चला 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 चला. ए, माझ्या मुलाला कुठे घेऊन जातेस? आणि तू तर मध्ये पडूच नकोस. हा, शिल्पी, संजूचा हात सोड. नाही सोडणार. संजू चल चल. मम्मा पण केक कटिंग करेल. नाही केक कट करायचा. शिल्पी, आता काय केलंस तू हे? चल, झालं समाधान. कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करायचं नाहीये. चल चल माझ्यासोबत. शिल्पी, संजूला सोड. शिल्पी, संजूला सोड. संजू माझ्याकडे राहा. शिल्पी, सोड. विद्युत, विद्युत, ते काय चाललंय काय तुमचं? अरे हात काय उगारतोस तिच्यावरती तू? आप्पा, हिच्या मूर्खपणामुळे हेही कळत नाहीये की संजूला त्रास होतोय. ही कुठली पद्धत झाली वागण्याची? हेच मी तुला विचारते विद्युत. अरे ही कुठली पद्धत आहे वागण्याची? शिल्पी, चल घरी चल. माई, शिल्पी त्या घरी येणार नाहीये. आता इथे मला काहीच बोलायचं नाहीये विद्युत. जे काही बोलायचे ते आपण आपल्या घरी जाऊन बोलू. शिल्पी आणि संजूला घेऊन घरी पोच लगेच. अहो, आपण निघूया इथून. विद्युत, तू आता जे काही वागलायस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. प्रकाश, विद्युतच्या वतीने मी तुमची माफी मागतो. सॉरी. अप्पांशी जे काय बोलायचंय ना मी बोलेन, पण आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. आणि तुझा आणि संजूचा देखील. लक्षात ठेव. संजू झोपला का? रडून रडून दमला आणि झोपला एकदाचा. काय समजवायचं त्या बिचाऱ्या लेकराला. विद्युत, तुम्ही जे काही वागलायस ना
मला अजिबात पटलेलं नाहीये. काही नाही ग, या आजकालच्या पोरांना लग्न संस्था म्हणजे खेळखंडोबा वाटायला लागल्यात. मनात आलं की एकत्र राहायचं, मनात आलं की वेगळं व्हायचं. हे असं असतं का कधी? पप्पा अजूनही तुम्हाला शिल्पीच बरोबर आहे असं वाटतं का? मुळात लग्नाच्या नात्यामध्ये ना कोण चूक कोण बरोबर असं नसतंच रे विद्युत. तू चुकलास काय किंवा ती चुकली काय, तुम्ही दोघं वेगळे झालात याचा अर्थ दोघेही हारलात. अहो पण गेल्या वेळेला ती स्वतःहून माहेरी निघून गेली होती ना. पण आता आली आहे ना परत, आणि तरी तू डिवोर्स मागतोयस. काही नाही हो, हाच सगळे वेडेवाकडे विचार करत असतो. आणि शिल्पी आणि विक्रमच्या बद्दल पण तू जे काही बोलतोयस ना, मला अजिबात पटत नाहीये ते. माई म्हणजे मी हे सगळं हवेत बोलतोय असं तुला वाटतंय का? बरं मला मग सांग, ती आता आपल्या इथे नाहीये, श्रेयसने पण तिला घरात घेतलं नाही, मग ती आता आहे कुठे? हे तुला माहित असायला हवं. तू नवरा आहेस तिचा. आणि ती दोन्ही घरांमध्ये नाही याचा अर्थ ती विक्रमकडे गेली असा निष्कर्ष काढून तू मोकळा झालास. अरे शिल्पी अत्यंत चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे. कुठे आसरा नाही मिळतंय म्हटल्यावर एखाद्या मैत्रिणीकडे आसरा शोधत भटकत असेल बिचारी. आपा एक मिनिट, शिल्पी इतकी साधी नाही आहेच. ती साधी सरळ मुलगी आहेच, निदान आतापर्यंत तरी. पण आता तू जे काही तिच्याशी वागतोयस ना, त्यामुळे वेडं वाकडं पाऊल उचलायला तू भाग पाडतोयस विद्युत तिला. म्हणजे आता जे काय वाईट होईल त्यासाठी मीच जबाबदार आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे बघ विद्युत, आम्ही फक्त एक शक्यता बोलून दाखवली, आणि वाईट होऊनच कशाला द्यायचं आपण. शिल्पी तुझी बायको आहे म्हणजे ती तुझी जबाबदारी आहे. एवढ्या रात्री ती कुठे आहे हे तुला माहित असायला हवं. खरं तर आत्ता ती इथे आपल्या घरी असायला हवी. मला काही माहित नाही. विद्युत, तू शिल्पीला फोन कर, तिच्याशी बोल, तिला विचार. आणि फोन नाही लागला ना तर काय वाटेल ते कर, पण शिल्पीला शोधून आण. शिल्पी कुठे आहेस तू? घरी जाणार होतीस ना? शिल्पी का रडतीयेस? विक्रम, शिल्पी तू एकटीच आहेस का? माझ्याकडून सगळं गेलं रे. माझं घर गेलं, माझे घरचे गेले, माझ्याकडे घर पण नाही. आता मी रस्त्यावर आलीये विक्रम, मी रस्त्यावर आलीये. शिल्पी असं नको बोलूस. शिल्पी मी आहे ना तुझ्या बरोबर, मी कायम राहीन तुझ्या बरोबर. शिल्पी कायम. I lost everything, विक्रम. I lost everything. काय झालं? शिल्पी थांब, कुठे चालली आहेस तू? इतक्या रात्री कुठे जाणार आहेस तू? कुठेही जाईन मी, पण तुझ्या सोबत नाही राहू शकत मी. शिल्पी माझ्या घरी गेस्ट बेडरूम आहे, तू तिथे झोपू शकते. दॅट्स नॉट अ बिग डील. नाही मी असं तुझ्या सोबत येऊ शकत. मग अशी मी गोंधळले होते म्हणून अशी आले ओघामध्ये, पण असं तुझ्या सोबत नाही येऊ शकत मी. वर सॉरी, मी आधीच सांगायला हवं होतं. शिल्पी अगं ऐक ना विक्रम, अजून एक शेवटची रिक्वेस्ट आहे. मला माझ्या मैत्रिणीकडे सोडशील प्लीज? या अवस्थेत मी तुला दुसऱ्यांच्याकडे सोडू? आणि का? कारण अशा गोष्टी लोकांच्या नजरेत येतात म्हणून. प्लीज मला जाऊ देत, माझी पर्स देत. थांब शिल्पी. कोण लोक? तो तुझा नवरा ज्याने तुला डिवोर्स पेपर्स पाठवलेत? का ते शेजारी पाजारी? का समाज? जो समाज मगाशी तू रडत बसलीस तेव्हा आला का मदतीला? लोक किंवा माझा नवरा यांची जरी मी नाही काळजी केली तरी माझ्या संजूचं काय? त्याची आई आहे मी. त्याच्यासाठी तरी का होईना मला जावं लागेल त्याच्याकडे. आय हॅव टू बी विथ हिम. शिल्पी, आणि त्यात संजूची जबाबदारी घ्यायला आहे ना मी तयार. शिल्पी, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आणि तुला दिसतंय का, नियतीलाच हवंय आपण एकत्र यायला. आणि आता तुला माझ्यापासून कोणीच लांब नाही ठेवू शकत, आणि मी कोणाला लांब ठेवू देणार पण नाही.
अहो काय करताय? आई येतील ना. मॉर्निंग वॉकला गेले अहो सोडा. आणि मी खूप छान मूड मध्ये आज. मला अजिबात थांबवू नकोस, कळलं? आज मी खूप आनंदात आहे. आणि तुला माहितीये आजचा दिवस एकदम वेगळाच वाटतोय. काय झालं? माझी बायको खुश दिसत नाहीये. नाही असं काही नाही. दिसतंय मला अश्विनी. काय झालं सांग? मी काय म्हणते, आपण शिल्पीला फोन करूया का हो? तू अजून तिथेच आहेस? शिल्पीला विक्रम बरोबर काल रात्री तू जाताना बघितलंस तरी तिचा राग येत नाहीये तुला? तुझ्या आनंदावर का विरजण घालतेस तू तिच्यामुळे? काय घेणं देणं आपलं? आपलं आणि तिचं नातं संपलंय अश्विनी. अहो असं का म्हणताय? आणि सगळी नाती अशी एकदम तोडता येतात का? अश्विनी हा कुठे आहेस? अगं बघ पेपर मध्ये फोटो आलाय तुझा. हो आले. चहा घे. कमल अगं पेपर बघितलास का आजचा? स्वतःच्या आयुष्यात एवढ्या घडामोडी होत असताना पेपर कशाला बघायला हवाय? कमल अगं कारण आजच्या पेपर मध्ये आपल्याच कुटुंबाचं कौतुक छापून आलंय. आशूचा फोटो आलाय बघ. अरे वा, छान. नाव काढलं नाही आपल्या मुलीने आपलं. अहो काल रात्री विद्युत किती वाजता परत आला? बघितलं नाही मी किती वाजता आला, पण बराच उशीर झाला होता. आणि एकटाच आलाय कमल. शिल्पी नाही आली बरोबर. कमल खरं तर मी थांबलो होतो. मला वाटलं होतं माझ्याशी बोलेल काहीतरी, पण अप्पा तुम्ही शांतपणे झोपा, जागून काही उपयोग नाही असं म्हणाला आणि बेडरूम मध्ये निघून गेला. विद्युत, शिल्पी कुठे आहे? अरे ताईचा फोटो आलाय पेपर मध्ये. वा. विद्युत, विषय टाळू नकोस. काल रात्री शिल्पी तुझ्याबरोबर घरी आली नाही. कुठे आहे ती? बोलणं झालं का तुमचं काही? विद्युत, मला माहितीये शिल्पीचा पत्ता लागलाय तुला. त्याशिवाय तू घरी येऊन शांतपणे झोपणार नाहीस. सांग ना मला, कुठे आहे ती? माहेरी गेली आहे ना? नाही जाऊ दे. सगळ्याच गोष्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजे असं आहे का? हो, सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असायलाच हव्यात. हे बघ विद्युत, शिल्पी आमची सून आहे. आम्हाला तिची काळजी वाटणारच ना. मी काल रात्री शिल्पीला शोधत होतो. त्याचप्रमाणे ताई आणि श्रेया सुद्धा तिला शोधत होते. आणि मग मला त्यांचा कॉल आला. घ्या 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 घ्या. तुम्ही पण घ्या. सगळे अपन आप चाय की टपरी पे जाएंगे, चाय पियेंगे और चिल मारेंगे. अरे पण मला आता अश्विनी बरोबर जायचं जरा मार्केटमध्ये. आता नको. अरे वहिनी सेलिब्रिटी काय झालं? तू तर पार्टीच बदलली यार. अरे आता सोन्यासारख्या बायकोची कंपनी सोडून तुझ्या बरोबर चहा प्यायला जाऊ? वेडायच काय? अरे कंपनी कसली? बॉडीगार्ड होणारच तू आता. बॉडीगार्ड नाही, सेक्रेटरी झालो ना तरी चालेल. पण जे काय होईल ना ते प्रेमाने होईल. क्या बात आहे यार. म्हणजे वहिनी सेलिब्रिटी झाल्यात म्हणून का तू जसं रोमॅन्टिक वगैरे झालाय? मीच रोमॅन्टिक झालो असं सगळं. चला आता बडबड बंद कर. सूर्याच्या टपरीवर जा, चहा पी आणि त्याला सांग माझ्या अकाउंटमध्ये लिहिला पार्टी माझ्या तर. मग एक काय 2 चहा पितो? जा 3 पी. ओ हो मग 3 पितो. ए आशू, मला ना उशीर होतोय, मी निघते. आपण नंतर भेटूया. बाय 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 बाय. अश्विनी, आम्ही पण येतो. थँक्यू. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. चला वहिनी येतो. हो हो हो. अरे वा, बघितलंस तुझी सून कशी झळकतीये. पण तुला काय इंटरेस्ट त्याच्यात? हा असा पडलेला चेहरा घेऊन जाणार आहोत का आपण? चल त्यापेक्षा घरी जाऊ. चल. अहो शिल्पीचा विचार डोक्यातून जात नाही. आधी सापडत नव्हती म्हणून डोकं बनमडलं होतं. सापडली ही त्या विक्रम बरोबर. लाज आणलीये पोरीनं.
तर चूक आपलीच आहे. आपल्या संस्कारातच खोट राहिली. सारखी तुलना तुलना करत राहायची. तेव्हाच आपण तिला सरळ करायला हवं होतं. पण नाही, चुकलो आपण. म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं? जे आता श्रेयस करतो ना तेच करायला हवं होतं. मग ते आपण आत्ता करू शकतो. समजावूया ना तिला आपण. तुला वाटतं ऐकेल ती? शक्यच नाही. तुम्ही ना शिल्पीच्या बाबतीत कायम नकारात्मकच बोलता. उज्ज्वला, काहीतरी बोलू नकोस. अगं, माझा जीव माझ्या मुलीसाठी तुटत नसेल का? पण आता श्रेयस तिला धडा शिकवतोय ना, आता त्याच्यावर सोपवूया आपण. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, आई वडील असताना सुद्धा आपण आपल्या मुलीला अनाथ करतोय. पण पार्लर मध्ये ठीक आहे, घरी नको. मला घरी जाताना ना माझे जसे केस होते ना तसेच करून दे, कळलं? अशू, आता खरं तू आहे ना ब्रँड अँबॅसेडर सारखी दिसतेस. खरंच अगं, आता एकदम रेडी ना, म्हणजे आपला बिझनेस वाढवायला. हो, आपला बिझनेस मोठा करायचा. कारण आता ही अश्विनी ना पूर्वीसारखी राहिलेली नाहीये, खूप बदलली आहे. या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे ना मला एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला. मला ना तिथे म्हणजे ऋतुपर्णा, अश्लेषा, रेवती अशा मैत्रिणी भेटल्या ज्यांच्याकडनं मी बरंच काही शिकले. सुरुवातीला त्यांना जेव्हा भेटले ना तेव्हा मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी आणि त्या एकमेकींकडनं आम्ही इतकं काही शिकू. पण जशी जशी वेळ गेली ना तसा एकमेकींचा एकमेकींवर प्रभाव पडत गेला. खरंच अशू, तुला या निमित्तानं खूप नवीन नवीन मैत्रिणी मिळाल्या ना ग? हो ग, आणि अगदी कमी वेळात ना आमची खूप छान गट्टी पण जमली. बरं आहे, म्हणजे आता तू आमच्या जुन्या मैत्रिणींना विसरणार आणि न्यू फ्रेंड्सना भेटणार, आठवणार त्यांना. ऐक ना, खरं सांगू का, जेव्हा आशूला तू भेटली होतीस ना तेव्हा मला पण असंच झालं होतं. म्हणजे आता आशू माझ्यापासून लांब जाणार, दूर जाणार, माझ्याशी कमी बोलणार, म्हणजे थोडस मनाला वाटतच ना ग. किती काय झालं की म्हणजे तू भेटलीस म्हणून मला आनंदही झाला होता, पण तरी असं मनाला थोडं वाटतच ना ग. पण तसं नाही झालं ना ग. अजिबात नाही, अजिबात नाही. उलट त्या निमित्ताने ना मला जेनिफर सारखी एक दुसरी चांगली मैत्रीण मिळाली. मयुरी, बोलू का? 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? बाबा बोला ना, असं का विचारताय? अगं, तुझ्या मामाकडे आपल्याला जेवायला बोलवलं ना, मिसेस इंडियाची पार्टी म्हणून सेलिब्रेशन. ऐक ना, मला ना आईसाठी तुझ्या एक मस्त गिफ्ट घ्यायचंय, तर काय देऊ म्हणून तुला फोन केला. तुम्ही आई जिंकली म्हणून एवढे इम्प्रेस झालाय? वाव. बाबाची मस्करी करतेस काय? बाबा, तुम्ही ना तिला छानपैकी पैठणी गिफ्ट करा. तिने ना कॉम्पिटिशन मध्ये पैठणी ट्राय केलेली, तिला ती खूप आवडलेली. अमेझिंग आयडिया. तू पण एकदम तुझ्या बाबांसारखा विचार करतेस. पैठणीच घेऊया. ए मयू, 1 मिनिट यार, पण पैठणी तिला मिळाली ना त्या स्पर्धेत गिफ्ट म्हणून. मी काम करतो, मी एक तिच्यासाठी छान सिल्कची साडी घेतो. काय वाटतं तुला? बाबा, तुम्ही तिला प्रेमाने साधी कॉटनची साडी जरी दिलीत ना तरी ती खुशच होणार आहे. नका एवढा लोड घेऊ. आणि हो, मला ना थोडा उशीर होणार आहे कारण एक्स्ट्रा क्लासेस आहे, सो मी डिरेक्टली मामाकडे येईन. ठीक आहे, पण उशिरा येऊ नकोस, टायमावर ये. हो, बाय. ओके, बाय. ए, लवकर या. हो माई. अगं नाही, आम्ही पोचतो. म्हणजे इथे सगळे पत्रकार आलेत ना अचानक. हे आले की यांच्या सोबत निघते मी, यांचीच वाट बघते. हा, 1 मिनिट, 1 मिनिट. काय मिसेस इंडिया, कसं काय चाललंय? आमच्या शेजारी आहेत सावंत काकू. अगं, मी काही बसायला नाही आले, दरवाजात गर्दी दिसली म्हणून सहज डोकावलं. पण तुम्ही का थांबलायत अजून? हे यायची वाट बघते. हे आले ना की इंटरव्ह्यूला सुरुवात करेन लगेच. कोण? श्रेयस? अगं, तो मगाशीच येऊन गेला. मगाशीच येऊन गेले? हो. नाही, मग मला दिसले असते ना. ते काही माहिती नाही, पण तो दारापर्यंत आला होता.
आणि या लोकांचं काय काय चाललंय ते बघून तो तसाच निघून गेला. हे मी डोळ्याने पाहिलं. सॉरी, जे इथे आले होते तुमचे मिसेस होते. सॉरी, मी त्यांना ओळखलं नाही. मानलं बरं का, मॅडमने बाजी मारलीच. अहो तुमची सोसायटी काय, आपला अख्खा एरिया गाजतोय. एरवी कसं होतं ना, मॅडम एकदम साध्या वाटायच्यात, पण कसला एक नंबर हुशार आहेत मॅडम. साहेब, मी काय ऐकलं माहितीये का, मॅडम प्रमोशन करतायत. अहो तो आपला भाजीवाला आहे ना, तो सांगत होता मला. वहिनींनी त्याला फोटो दिला भाजीच्या गाडीवर. साहेब, तुम्ही मॅडमला सांगाल का, माझ्या चहाचा कप घेऊन एक मला पण फोटो द्या ना. मी ना तो फोटो घेऊन माझ्या अशा टपरीवर लावीन. वेड आहेस का जरा तू? माझी बायको तुझा चहा हातात घेऊन कशाला उभी राहील इकडे फोटो काढायला? आणि तुझ्या प्रमोशनचं आणि मिसेस इंडियाचं काय घेणं देणं? वेड्यासारखा काहीतरी बडबडतोय. साहेब चिडू नका हो, मी ना तुमच्यासाठी स्पेशल चहा टाकतो. एक नाही 2 स्पेशल चहा दे. अश्विनी, तू इथे काय करतेस? अहो आता चहाच्या टपरीवर काय करणार, माझ्या अहोंबरोबर चहा प्यायला आले. अगं पण तुला, अरे थांब ना, तुला तिकडे इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत ना. अहो काय करताय? तुला तिकडे इंटरव्ह्यू द्यायचे, इकडे काय करतेस तू? नमस्ते सर. नमस्कार सर, तुमची बायको मिसेस इंडियामध्ये पार्टिसिपेट करत होती, एक लेवल पार करत होती. तुम्हाला कसं वाटत होतं? नाही म्हणजे त्या जिंकतील असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, तसं नाही वाटलं मला. म्हणजे त्या जिंकल्या ह्याचा आनंद नाही तुम्हाला? माफ करा सर, मी हा प्रश्न विचारला, पण कसं आहे ना, आपल्याकडे बायको पुढे गेलेली अनेक पुरुषांना नाही आवडत. त्यांना राग येतो, त्यांचा मेल इगो दुखवतो. तुमचंही तसंच झालं का? तुम्हाला खरं आणि प्रामाणिक उत्तर ऐकायचं असेल तर सांगतो. हो अगदी. मला ना एक साधी आणि घर सांभाळणारी बायको हवी होती. पण घर सांभाळणं हे किती मोठं टॅलेंट आहे, किती मोठं प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, हे मला माझ्या बायकोमुळे कळलं. अश्विनी ही सगळ्या बाजूनी तासून निघालेला हिरा आहे आणि तो हिरा आता कसा चमकत राहील याच्याकडे मी लक्ष देणार. आज नॅशनल टेलिव्हिजनवर मी स्पष्टपणे आणि खूप मनापासून अभिमानाने सांगतो की अश्विनी वाघमारे माझी बायको आहे. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट अँड आय एम व्हेरी लकी. अजून एक गोष्ट, सर्व नवऱ्यांना मी एक आवाहन करतो, तुमच्या बायकोच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना या मार्गात पुढे जाऊ द्या. नमस्कार. ग्रेट सर. बाय द वे मॅम, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की शिल्पी, काय झालं? शांत हो. अरे कशी शांत होऊ मी? सगळं फेम, सगळं कौतुक या अश्विनीला मिळतंय आणि माझं काय? माझ्या डोक्यावरचं छप्पर पण काढून घेतलं रे या लोकांनी आणि मी शांत राहू? कुठे चालली शिल्पी? बाकी काही नाही, पण मला माझा मुलगा तर मिळायलाच पाहिजे. प्रतीक, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालेल का? तू काय माझा पाठलाग करतोस काय रे? भलाई का तो ना जमानाही नाही का. तुला त्या दिवशी पण मी इतकी मदत केली, तू साधा कॉल तरी केलास का मला सांगायला कसं झालं सेलिब्रेशन? आता तू मला ओरडतच बसणार आहेस का की मला ड्रॉप पण करतोस ऑटो स्टँड पर्यंत? मला सांग, तुला नक्की कुठे जायचंय? वा,
म्हणजे मी ऍड्रेस सांगितल्यावर तू म्हणशील की अरे हो हो मी पण त्याच रूटने जातोय, तुला ड्रॉप करतो. पण ही जुनी ट्रिक झाली. हा सांग तर कुठे जायचंय? मनीष नगर. हसतोयस का? हे बघ, ओ आता तू याला माझी ट्रिक म्हण किंवा कोइन्सिडन्स म्हण किंवा मग तुझा लक म्हण, पण मी तिथेच जातो आणि मी तुला इझिली ड्रॉप करू शकतो बरं. पण जर तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला करतोय, तसं काहीच नाही. ठीक आहे, तू ना तुझ्या ऑटोचीच वाट बघत बस. अरे अरे थांब थांब थांब, मला ड्रॉप कर प्लीज. बस. तू दार उघडा. विद्युत, शिल्पी आली. आपा शांत व्हा. दार उघडा प्लीज. अप्पा माई दार उघडा. विद्युत. शिल्पीचा आवाज आली आहे. शिल्पी माई, तिला आत घ्यायची काहीच गरज नाहीये. तिला पण नेमकं आत्ताच यायचं होतं. संजू थांब. संजू कुठेही जायचं नाही, तू थांब. संजू दार उघड बाळा. संजू मी सांगितलं ना नाही जायचं. आता जर दार उघडलं नाही तर मी पोलिसांना बोलवी ना. दार उघडा. हे बघ, मला चार चौघांमध्ये कुठलाही तमाशा नकोय. अहो पण आप्पा, तिला घराच्या आतमध्ये घे आणि जे काय बोलायचं ते बोल. हे बघ शिल्पी, मला उगीच तमाशा नकोय. तुला जे काही बोलायचं असेल ते शांतपणे बोलायचं असेल. संजू 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 बाळा, कसा आहेस तू? हा, मी खूप मिस केलं रे तुला. खूप मिस केलं मी तुला. मी पण मिस केलं तुला. मी पप्पाने सांगितलं की मम्मीला फोन लावून द्या. मग फोन नाही लावायला दिलं तुला. पण आता मी आलीये ना, आता सगळं नीट होईल. हा संजू, चल आपल्याला इथे नाही राहायचंय, आपल्याला जायचंय. चल चल. पण तू ठीक आहेस का? आणि तू कुठे होतीस? मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे संजू. मला माहिती होतं तू कुठे असलीस तरी मामीच्या पार्टीला नक्की येणार. पार्टी? कसली पार्टी? मामी सेकंड आली ना, त्याची पार्टी. आणि आपण खूप मजा करणार आहे. आता आईस्क्रीम आणलंय, आपण एन्जॉय करूया. वा, मस्त पार्ट्या चालू आहेत तुमच्या इथे. तुम्ही मला विचारलं मी काय कंडिशन मध्ये आहे, मी कुठे आहे, कशी आहे. माझ्याबद्दल कोणाला काही पडलेली नाहीये आणि तुम्ही पार्ट्या करताय. संजू ऐक ना बाळा, मी इथे कुठलीही पार्टी करायला आलेली नाहीये आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाहीये. असं तर फक्त बॅड पीपल करतात. संजू संजू, तू माझ्यापासून लांब का जातोस? माझ्याकडे ये ना बाळा, माझ्याकडे ये ना. मी तुला हवं ते सगळं देईन बाळा, प्लीज माझ्याकडे ये. तू मामी बद्दल असं का बोलतेस? मामी मला नेहमी माझ्या आवडीचं खायला देते. माझ्यावर खूप प्रेम करते मामी. मी ते मामीला ज्यूस दिलं म्हणून ते मामीने पिलं आणि तूच त्या ज्यूस मध्ये काहीतरी टाकलं होतंस म्हणून मामी स्टेजवर चक्कर येऊन पडली. अशी चांगली लोक नाही वागत. तू बॅड आहेस. मला तुझ्यासारखी मम्मा नको, मला मामी सारखी मम्मा पाहिजे. तू चांगली नाही आहेस. मी तुझ्यावर कधीच येणार नाही. मी पप्पांसोबतच राहणार.
शिल्पी, शिल्पी, हे असं स्वागत करता? ही वागायची पद्धत आहे तुमची? आई, मी फक्त संजूला घ्यायला आले होते. मला बाकी काहीच नकोय आई, मला काहीच नकोय. माझ्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखं बघितलं ना कसं वागवतात ते लोक मला. मला माझं फक्त संजू हवाय ग, मला बाकी खरंच काही नको. तू बोल ना काहीतरी, तू सांग ना त्यांना. विद्युत तरी काय आहे सगळं? स्वतःच्या बायकोशी असं वागतात का? ऐक ना, तू मध्ये पडू नकोस. शिल्पी, तुझ्या बहिणीशी नीट वागायचा. अरे बस आता, माझ्या मुलीशी असं वागलेलं मी सहन करणार नाही. उज्ज्वला ताई, शांत व्हा जरा. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगते ना सगळं तुम्हाला नीट. आधी आतमध्ये या बघू. शिल्पी चल आत जाऊया आपण. शिल्पी आत येणार नाही. एक वेळ घटस्फोट घ्या, पण तिला असं वागू नका. तुम्हाला ती या घरात नकोय ना? ठीक आहे, मी तिला माझ्या घरी घेऊन जाते. या घरात शिल्पीचे इतके हाल होत आहेत आणि ती सासर सोडून बाहेर राहते म्हणून तिलाच दोष देतात. शिल्पी, तू काळजी करू नकोस. आम्ही असताना तुला इतर कोणाकडेही आश्रय मागायची गरज नाहीये. आई, बाबा इथे नाहीये. तू असं पटकन डिसिजन नाही घेऊ शकत. माझ्या मुलीचे हाल होत असताना मला कोणासाठी थांबायची गरज नाहीये. चल शिल्पी. आई मी येते, पण मी संजूला घेतल्याशिवाय नाही येऊ शकत. मला संजू हवाय. शिल्पी, तू आता घरी चल आणि संजू तुझ्याकडे कसा येईल ना ते पण आपण बघू. पण माझ्या बाजूने नाहीयेस का ग? म्हणजे शिल्पी, अगं तू स्वतःचा संसार सोडून माहेरी येऊन राहिलीस. संजूला तिच्या वडिलांपासून तू तोडलायस. अगं देव सगळं बघत असतो. एका हाताने केलेली कर्म दुसऱ्या हाताला भोगावीच लागतात. म्हणून तुझ्यावर आज ही वेळ आलीये. आज संजू तुझ्या बरोबर नाहीये. हाय, मी बोलते त्याचा राग येतो ना तुला, पण तेच खरंय. तू माहेरी येऊन राहिलीस. सतत अश्विनीला खाली दाखवण्याच्या नादात स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केलंस आणि अश्विनी स्वतःच सोडून सगळ्यांचा विचार करत राहील. म्हणून आज इथपर्यंत पोचली. तू काय मला तिचं गुणगान ऐकवण्यासाठी इकडे थांबवून घेतलंस का? शिल्पी, मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. नाही आई, तू मला फक्त एवढंच ऐकवतेस की मी कशी चुकते. तेच करते मी, कारण तेवढंच करणं माझ्या हातात आहे. तुझा स्वभाव बदलणं माझ्या हातात नाही. एक आई म्हणून जे जे करता येईल ना ते मी तुझ्यासाठी करीन. पण तू तुझा स्वभाव बदलणार नाहीस तर तेही मला फार काळ करता येणार नाही. शिल्पी, तू गोष्टी इतक्या बिघडवून ठेवल्यास ना की त्या सगळ्या पूर्ववत होतील की नाही याबद्दल मला शंका आहे. सॉरी शिल्पी. हा बाबा, हा पोचलात ना? हा झालं सगळं ठीक? हो ते तर आहे. ठीक आहे बाबा. नाही इथे ठीक आहे सगळं. हो सांगतो. बाय, काळजी घ्या. आई, बाबा व्यवस्थित पोचले. परांजपे काकांचं दर्शन झालं आणि विधीही पार पडले. मग निघतायत का यायला? नाही, निघाले नाही. सगळे मित्र जमलेत आणि ते सगळे मिळून काहीतरी निधी जमा करतायत परांजपे काकांच्या बायकोसाठी. त्यांची परिस्थिती बरी नव्हती असं म्हणतात. पण ते जेव्हा निघणार आहेत तेव्हा सांगणार आहेत, मग तेव्हा कळेल आपल्याला. अहो पण बाबांची औषधं घ्यायची राहिली होती. अरे हो, त्यांनी निरोप दिलाय मला की अश्विनीला सांग की मी तिकडे औषधं विकत घेतली आणि घ्यायला सुद्धा सुरुवात केली. तुम्हाला नाश्ता देऊ का? थोड्या वेळाने दे. बर, आलेच. मयुरी, नाश्ता केलास का ग? हा, नाही केला. ते बाबा वजन वाढतं ना त्याने जास्त, म्हणून. अगं मग वाढू दे का वजन? जरा खात्यापित्या घरची वाटशील. बाबा, मला ना खाण्यापिण्यावर सध्या कंट्रोल ठेवायचंय खूप. म्हणजे थोड्या दिवसांनी तू गायबच होशील. बाबा काय सरळ सांग ना, धिरडं आवडत नाही म्हणून खात नाहीये. तसं काही नाहीये, पण त्यात ना तेल जास्त असतं थोडं, म्हणून. मग मी तुला एक आयडिया देतो. तेल ना लाईट असतं. तू तेल वरचं काढ त्याच्यात ना
आणि फक्त पाणी पी, म्हणजे मस्त डाएट होईल. हे काय? हा, हे काय? कॉफी दिली आहे शिल्पीला. ते दिसतंय मला, पण तू का आणलीस? ज्या लोकांनी ठरवलंय ना की शिल्पी इकडे राहणार, त्यांनी तिचं खायचं प्यायचं बघायचं. निर्णय यांनी घ्यायचे आणि राबायचं माझ्या बायकोनी. अजिबात नाही, मला मान्य नाही, कळलं? अहो साधी कॉफी आहे ही. कप घे आणि आतमध्ये ठेवचं. अहो पण कप घे आणि आतमध्ये ठेव. ठीक आहे. अहो आणि मी जे बोलते ते मान्य नसेल ना, तर इकडे राहायची गरज नाही. हा, मी ना संजू, कुहू आणि मयूच्या शिक्षणासाठी 2-2 लाख रुपये बाजूला कडून FD करायची ठरवली. मला वाटलं तू हे पैसे तुझ्या बिझनेस साठी वापरणार आहेस, बिझनेस वाढवायला. बिझनेस वाढेल हो, पण मुलांचं शिक्षण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. उद्या मयुरी तिच्या कॉलेजच्या शिक्षणानंतर काही वेगळा कोर्स करायचा ठरवलं तर पैसे लागतील ना. मुलं मोठी झाल्यावर त्यांनी काही करायचं ठरवलं तर आपल्याकडे पैसे हवेत ना. आणि आता जर FDत पैसे टाकले तर जरा बरे पैसे मिळतील आपल्याला. छान. मयुरी आणि कुहू बद्दल तू विचार तर केलास, पण संजूला सुद्धा धरलंस. अहो आपण नेहमी जसं कुहूला वागवतो तसंच संजूला वागवलंय. आणि आत्ताची परिस्थिती बघता आपल्याला संजूसाठी काहीतरी करायला हवं. किती पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी माहित नाही की माझ्या प्रारब्धात तुझ्यासारखी बायको आहे. काय झालंय तुम्हाला? म्हणजे मिसेस इंडिया स्पर्धेनंतर ना तुम्ही माझं जरा जास्तच कौतुक करताय, जे मला नाही सहन होत. जादू स्वतः करायची आणि मग ज्याच्यावर जादू झाली आहे त्यालाच विचारायचं काय झालंय तुम्हाला. हे बघा, संजू, कुहू आणि मयूचे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ना आपल्याकडे 5 लाख रुपये उरतायत. तर मी काय म्हणते, आपण बन्सल सरांचे पैसे देऊन टाकले तर, म्हणजे इथनं आपण डायरेक्ट बँकेत जाऊ, तिथनं कॅश घेऊ आणि ती कॅश घेऊन तुम्ही बन्सल सरांना नेऊन द्या. काय झालं? म्हणजे ह्या पैशातनं बन्सल सरांचे पैसे देणं तुम्हाला आवडलेलं नाहीये का? तसं नाही. मी विचार करतोय आजकालचं जग इतकं स्वार्थी आहे आणि तू बघ. नाही म्हणजे खरंच भाग्य आहे माझं की तुझ्यासारखी बायको आहे माझ्याकडे. डोंट वरी, मी जाईन बन्सल साहेबांकडे आणि त्यांचंही कर्ज फेडून टाकेन. थँक्यू. अच्छा मला सांग, ते बन्सल साहेबांना पैसे दिले, FDs केल्या, त्यानंतर सुद्धा थोडे पैसे उरतात आपल्याकडे, त्याचं काय? ते पैसे खर्च करून झालेत माझे. कसे आणि कुठे? कळेल तुम्हाला. कळेल? अरे हो हो हो, चला दोघांनीही मस्त गरम गरम इडली खाऊन घ्या. आणि तुमच्या दोघांची आवडीची चटणी केली आहे, अजिबात तिखट नाहीये, सगळं संपवायचंय, कळलं? वाव, मला खूप आवडतं. शिल्पी अगं खाऊ दे ना त्याला, काय प्रकार आहे हा? नाही, हे घे बिस्किट खा तू. मला बिस्किट नकोय. का नकोय? क्रीम बिस्किट्स आवडतात ना तुला? अगं शिल्पी, कशाला त्याला बिस्किट देतेस? त्याला ताजं खाऊ दे ना. नाही, वहिनीच्या हातचं काहीही खाल्लेलं त्यांनी मला चालणार नाही. मला बिस्किट नकोय, मला इडली पाहिजे. संजू, उगाच हट्ट करू नकोस हा. मला आज वेळ नव्हता म्हणून मी काही बनवलं नाहीये, उद्यापासून बनवेन. हे बघ शिल्पी, त्याला निदान आज तरी माझ्या हातचं खाऊ दे. उद्यापासून तू हवं तर बंद कर ना. नाही अगं पण शिल्पी. अश्विनी, जाऊ दे, सोडून दे. तिचा मुलगा आहे, ती बघेल काय करायचं ते. अश्विनी. अरे मग सरक बाजू, या ना, बसा. अश्विनी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ आहे का तुला? 2 मिनिट. अजिबात वेळ नाहीये तिच्याकडे.
लोकांच्या आयुष्यात नाक खुपसण्यात खूप बिझी येते. जाऊ दे, तुम्ही बोला, नेहमीच आहे ते. अगं माझ्या नातीचा ना बारसा आहे आणि तिच्या आईनं ठरवलंय की तिचं नाव अश्विनी ठेवायचं. अरे वा. अश्विनी? हो मग. अगं मोठी झाल्यावर तुझ्यासारखंच तिनंही नाव कमवावं अशी तिची इच्छा आहे. अगं तूच बाळाच्या कानात नाव सांगावं असा हट्टच धरलाय यांच्या सुनेनं. अरे बापरे. काकू पण हे जरा जास्त होत नाहीये का? अगं केवढी मोठी स्पर्धा जिंकलीयस तू. तू काय आता आमच्यासारखी सामान्य गृहिणी नाही राहिलेली. तू जर आलीस ना तर तिला फार बरं वाटेल. येईन. ठीक आहे. चला मग. हो येतो आम्ही. येतो मग. चालेल. चला. आई आमचं खाऊन झालं, आम्ही निघू. संजू कुहू, तुमच्या डब्यामध्ये ना आवडीचा खाऊ दिलाय, दोघांनी संपवायचा, कळलं? सँडविच देतेय ते खायचं. शिल्पी, अगं मुलांच्या डब्यात त्यांच्या आवडीचा खाऊ दिलाय ना, मग खाऊ दे ना त्यांना. पण इकडे अश्विनी आहे, मी आहे, आई आहे, आम्ही सगळे त्याची काळजी घेऊ. तू टेन्शन नको घेऊस, राहू दे त्याला इकडे आणि संपवा वाद आता. हे तू बोलतोय श्रेयस? हो. आणि बाबा असते इथे तर तेही हेच म्हणाले असते. हे बघ, तसं बघायला गेलं तर तू कामात असतोस, कोर्टात असतोस. माईंची आता तब्येत बरी नाहीये. आप्पांना उगीच संजूच्या मागे मागे फिरावं लागेल, त्यांचंही वय झालंय. म्हणून हे सगळं बघता तो इकडे राहील तर जास्त कम्फर्टेबल राहील असं मला वाटतं. ठीक आहे, तू असं म्हणतोयस तर हरकत नाही, संजूला राहू दे इथे. आणि तसंही ताई आहेच इथे. पण आता संजूचं जे काही करायचं असेल ते फक्त मी करीन, दुसरं कोणीही काही करणार नाही. आणि वहिनीच्या हातचा तो अजिबात जेवणार नाही याची पूर्ण दक्षता मी घेईन. संजूला खायला घालणं जमणार आहे तुला? ते माझं मी बघते, पण तिच्या हातचं तर तो नक्कीच नाही खाणार. शिल्पी, जे काय करशील ना ते नीट विचार करून कर, कारण माझ्या संजूला त्रास झालेला ना मला चालणार नाही. आणि जर संजूच्या बाबतीत हलगर्जीपणा होतोय असं मला वाटलं ना, तुम्ही त्या दिवशी कोणाचं ऐकणार नाही आणि संजूला इथून घेऊन जाईन. गॉड, म्हणजे तुझी आत्तू एक तर तुझ्या आईशी नीट नाही वागत आणि त्यात ती तरी घरी घुसली आणि स्वतःच्या मुलाला ऑलमोस्ट किडनॅप केलेलं. डेंजर आहे यार ती. हा डेंजर आहे रे ती. पण तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? आता पण तू ओरडणार आहेस का माझ्यावर? म्हणजे तसं नाही ग, तू एवढ्या सगळ्या गोष्टी मनात ठेवतेस. आय नो थोडं स्ट्रेस्ड फील होत असेल, काळजी वाटते मला. मी तुला इथे मनापासून काहीतरी सांगतो आणि तू हसतेस. तसं काय नाहीये मयुरी, मला सांगणार आहेस? मी स्वतःवरच हसत होते, कारण मी तुला खूप वेगळा मुलगा समजत होते. हा आय नो, तू अजूनही मला फसवणारा आणि वाईट इंटेन्शन असणारा मुलगा समजतेस. तसं नाहीये. नाही तसंच आहे ग, आणि हे डाऊट घेणं ना तुमच्या सुंदर मुलींचा प्रॉब्लेमच आहे. एनिवेज, नेक्स्ट टाइम पासून मला सगळं सांगत जा. निघायचं? ठीक आहे, मी तुला सोडतो. बस या. बसलीस? हो. मला वाटलंच होतं, माझी पाठ फिरली की तुझ्यातला ममतेचा पुतळा जागा होणार. मग काय करू मी? तू संजूला नीट जेवायलाही घालत नाहीस. काहीच करू नकोस तू, शांत राहा. तो माझा मुलगा आहे, मी आणि तो बघून घेऊ.
शिल्पी, तुला जो काही राग काढायचा असेल ना तो माझ्यावर काढ. या सगळ्यामध्ये संजूला मध्ये ओढू नकोस. नाही नाही नाही, मी मध्ये त्याला ओढत नाहीये. खरं तर तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस. तुझा मुलगा उपाशी आहे या गोष्टीचा त्रास होत नाहीये तुला? नाही होते, कारण मी माझ्या पद्धतीने त्याला खायला दिलं. त्याला भूक नसेल तर मी काहीच करू शकत नाही. राहू दे त्याला उपाशी. संजू इकडे ये. संजू पटकन इकडे या. मला अजिबात ओरडायला लावू नकोस. पटकन इकडे ये. इकडे ये. इकडे शांतपणे सांगते मी. ये पटकन ये. शिल्पी, पटकन ये. शिल्पी ये इकडे. शिल्पी, अरे अगं खाण्यावरनं नको उठव ना मुलाला. हाऊ डेअर यू. कारण मी संजूला माझ्या डोळ्यासमोर उपाशी नाही ठेवू शकत. तुला मी सांगितलेलं कळत नाहीये का? संजू तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. कळतं ना मला, पण तुझे नियम तू मला सांगू नकोस. मोठ्यांच्या इगो मध्ये मी माझ्या मुलाला उपाशी नाही ठेवू शकत. हॅलो हॅलो हॅलो. माझा मुलगा आहे तो. स्वतःचा मुलगा म्हणून काय घोषित करतेस? तुझा मुलगा आहे ना, मग जगाला ओरडून सांगण्यापेक्षा स्वतःच्या वागण्यातनं दाखव ना. अगं एखादी आई आपल्या मुलाला कसं काय उपाशी ठेवू शकते? आई, तुम्ही शिल्पीला कुठच्याही बाबतीत पाठीशी घातला ना तर मी काही बोलणार नाही, पण ह्या बाबतीत नाही. मी संजूला उपाशी नाही ठेवू शकत. तुझं बरोबर आहे अश्विनी. ये संजू, मी भरवते तू. हे जेवून संजूचं पोट भरणार आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा अपमान करून तुझं मात्र पोट भरलं असेल ना. इतके दिवस ऐश्वर्या राय म्हणून मिरवतच होतीस. आता तर काय मिसेस इंडिया झाली आहेस. मग तर हवेतच असणार तू. सतत प्रत्येक कृतीतून हेच दाखवायचं की शिल्पी कशी वाईट आहे. तुला सांगतो ना कमल, लायब्ररीत पण हल्ली इतकी गर्दी व्हायला लागली ना, काय विचार. दमला. अगं काय, जरा बरं वाटायला लागल्यानंतर कामाला काय लागलीस तू? तुला आराम करण्याची गरज आहे कमल. अहो नाहीतर कोण करेल काम? आणि हे बघा, बरं नसलं तरी जेवायला लागतच ना. अगं मला सांगायचंस, मी करीन सगळं. तुम्ही म्हणजे राहू दे. हसते काय? तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करता येतो मला. बर. विद्युत, आता संध्याकाळी कुठे चाललास? माई, सबनीस सरांना भेटायला चाललोय. डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय, तर काही गोष्टींसाठी त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. विद्युत, मी काय सांगतोय जरा शांतपणे ऐकशील माझं? कसं आहे ना, घटस्फोट हा फक्त नवरा बायकोंमधला विषय राहत नाही रे. अख्खं कुटुंब भरडलं जातं. आणि एकदा का या मार्गावरती पाऊल टाकलंस ना की पुन्हा माघार नाही घेता येणार. आप्पा, मला त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतोय. मी मुद्दामून या प्रोसेसला वेळ लावतोय कारण मला संजूची काळजी वाटते. खरंय रे, एकदा असं वाटतं की संजू आपल्याकडे असायला हवा, पण मग वाटतं कशीही असली ना तरी शेवटी आई ती आईच. मुलाला आईपासून तोडायला नको. बरोबर आहे बाई, कायदाही तेच बोलतो. आणि सगळेच नियम आईच्याच बाजूने असतात. म्हणून मला संजूची कस्टडी मिळवण्यासाठी सबनीस सरांचा सल्ला घ्यायचा आहे. येतो मी. कमल, अगं नको काळजी करूस. हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच की नाही. उगीच
भलते सलते विचार करून आपण आपल्या तब्येती का बिघडवायच्या? आणि मला खात्री आहे विद्युत जो काही निर्णय घेईल ना तो योग्यच असेल. आले रे. काय ड्रॉइंग बुक, क्राफ्ट बुक, तुझं तर लक्ष नाहीये. साधी कॉफी पिऊ देत नाहीस मला. आई पोहे त्या गोळ्या घेत. संजू ऐक ना, नाहीये रे याच्यामध्ये. कुठे ठेवलीयस बाळा? माझ्या ड्रॉवर मध्ये असेल. अरे बाबा, तुझ्या ड्रॉवर मध्ये बघून आलीये मी, नाहीये तिकडे. जा जाऊन शोध. मी ना शोधणार, तू शोध. तू काय लहानच आता? स्वतःची कामं स्वतः करायची बर का. चल जाऊन शोध. मामी, माझी ड्रॉइंग बुक कुठे आहे? काय रे? हा थांब. नाहीये तिथे. ही बघ. ठीक आहे, हे बघ इथेच होती संजू. अहो तुम्हाला अजून पोहे देऊ का? मला झालंय. ठीक आहे, पोट भरलं. दुधाचं बिल. अश्विनी, अगं दूधवाला आलाय, त्याचे पैसे काढून ठेवलेस का? हो हो काढलेत आई. दादा तुम्ही 2 दिवस दूध टाकलं नाहीये, त्याचे पण पैसे लावलेत बिलामध्ये. तुमच्या मालकांना सांगा नीट बिल करा म्हणून, कळलं? हे घ्या, 510 झाले. येतो मॅडम. हो. ठीक आहे पाणी. मग तू खाऊन घे अगोदर. आई आधी तू खाऊन घे. आता कोणाला काय हवं असेल ना तर मी बघते.